नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, रस्त्यावरचे अपघात कमी करण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने वाहतूक नियमांमध्ये मोठे बदल केलेत। आता वाहतूक नियम मोडल्यास पूर्वीपेक्षा 10 पट जास्त दंड तुम्हाला आता भरावा लागणार आहे। हे नवीन नियम 1 सप्टेंबर 2025 पासून लागू करण्यात आलेत। या नियमांमुळे दंडाची रक्कम वाढवण्यात आली असून ई-चलन प्रणाली ही अधिक प्रभावीपणे वापरली जाणार आहे। यामध्ये अनेक वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे। जुन्या दरांच्या तुलनेमध्ये नवीन दर हे 10 पटीने जास्त आहेत, जेणेकरून वाहन चालक नियम पाळण्यात गंभीर होतील। वाहतूक पोलीस आता ई-चलन मशीनचा वापर करतायत। अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना थेट ई-चलन पाठवले जाते। हे चलन थेट तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती SMS द्वारे किंवा ईमेल द्वारे पाठवलं जातं। वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यास किंवा गंभीर गुन्हे केल्यास, जसं की दारू पिऊन गाडी चालवणं, तर यामध्ये तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स हे 3 महिन्यांसाठी रद्द केलं जाऊ शकतं। आणि वारंवार जर ही चूक करण्यात आली तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स हे कायम स्वरूपासाठी रद्द करण्यात येईल। यामध्ये 18 वर्षांखालील व्यक्ती वाहन चालवताना आढळल्यास वाहन मालक किंवा पालकांना 25,000 रुपयांपर्यंतचा दंड आणि 3 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते। तर मग चला जाणून घेऊयात की आता नवीन नियम आणि नवीन दंड काय आहे ते। तर आता इथून पुढे हेल्मेट न घातल्यास आधी दंड होता 100 रुपये, आता तो दंड करण्यात आला आहे 1,000 रुपये आणि प्लस 3 महिने लायसन्स जप्त होणार आहे। त्यानंतर सीट बेल्ट न लावल्यास आधी दंड होता 200 रुपये, आता तो करण्यात आला आहे 1,000 रुपये। सिग्नल तोडल्यास पहिले दंड होता 500 रुपये, आता तो करण्यात आला आहे 5,500 रुपये। धोकादायक पद्धतीने वाहन चालवण्यास आधी 500 रुपये दंड होता, आता तो करण्यात आला आहे 5,000 रुपये। ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय वाहन चालवल्यास आधी दंड होता 500 रुपये, आता तो करण्यात आला आहे 10,000 रुपये। त्यानंतर दारू पिऊन वाहन चालवल्यास आधी दंड होता 1,000 ते 1,500 रुपयांच्या दरम्यान, आता तोच दंड वाढवून 10,000 रुपये करण्यात आलाय आणि प्लस 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा देखील देण्यात येणार आहे। त्यानंतर कुठल्याही प्रकारचा इन्शुरन्स नसलेलं वाहन चालवल्यास आधी दंड होता 200 ते 400 रुपये आणि तो वाढवून आता करण्यात आलाय 2,000 रुपये। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आता इथून पुढे हे नवीन नियम केवळ दंड आकारण्यासाठी नसून रस्ते सुरक्षित बनवण्यासाठी आहेत, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचं पालन करणं हे अत्यंत आवश्यक आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता 1 सप्टेंबरपासून दुचाकी चालकांवरती आणि सोबतच 4 चाकी चालकांवरती देखील मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे संकेत केंद्र शासनाने दिलेले आहेत। तर मग मित्रांनो, वाढवलेल्या या दंडासाठी किंवा या दंडाच्या रकमेबद्दल आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।